अस्थमा, दमा हा आजार खूप कॉमन आहे. नॉर्थ महाराष्ट्रामध्ये खूप 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 लोकांना अस्थमाचा आजार, दमाचा आजार आहे. दमाच्या बाबतीत जाणीव होणं खूप आवश्यक आहे. दमा हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, कारण हा ॲलर्जिक डायथिसिस आहे. दमा हा आजार घातक नाहीये जर का याची ट्रीटमेंट परिपूर्ण केली गेली तर. अस्थमा हा आजार वयाच्या 15-16 पासून सुरुवात होते तर 35 ते 40 पर्यंत असतं. ॲलर्जी हा कॉमनेस्ट कारण आहे अस्थमासाठी. अस्थमा, दमाचा आजार अनुवंशिक असू शकतं. तर आईबाबांना कोणाला तरी अस्थमाचा आजार असो, मुलांना पण अस्थमाचा आजार होऊ शकतो, कारण हा IgE मिडिएटेड आजार आहे. फॅमिलियल पण असू शकतो आणि तो ॲक्वायर्ड पण असू शकतो. तर लक्षात ठेवा, अस्थमाचा आजार ॲलर्जिक डायथिसिस मुळे असतं. ॲलर्जी अस्थमा हा पूर्णपणे कंट्रोलेबल प्रॉब्लेम आहे. मी डॉक्टर बंडोपाध्याय, निर्बंध पल्मोनॉलॉजिस्ट, सुरभी हॉस्पिटल, नाशिक.